पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। जळगाव येथील नवीन बांधलेल्या घरासाठी 20 मीटर बसवण्यापूर्वी दिलेली दंडाची रक्कम भरावी, त्यानंतरच मीटर मिळेल असा निरोप दिल्यानंतर कंत्राटी वायरमन याने प्रकरण मिटवण्यासाठी 1 लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी 9 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता सापळा रचून अटक केली आहे। या संदर्भात माहिती अशी की जळगाव शहरातील तक्रारदार यांनी घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण केले। घराला 20 मीटर बसवण्यासाठी त्यांनी यापूर्वीच महावितरणकडे अर्ज केला होता, परंतु त्यांना मीटर बसवले नव्हते। दरम्यानच्या काळात त्यांना घराला महावितरण कंपनीच्या पथकाने भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांना 4,60,000 रुपयांची दंडाची रक्कम भरली तरच 20 मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन प्रशांत जगताप यांनी दिला होता। त्यानुसार तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली। हे प्रकरण 1,60,000 रुपयांमध्ये मिटवतो असे सांगून कंत्राटी वायरमन याने लाचेची मागणी केली। त्यानंतर संबंधित ग्राहकाने जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली। त्यानुसार पथकाने मंगळवारी 9 जानेवारी रोजी 10 वाजता सापळा रचला। त्यावेळी 1 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना कंत्राटी वायरमनला रंगेहात पकडले। याबाबत शहर पोलीस ठाण्यात प्रशांत विकास जगताप वय 33 राहणार जळगाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली। या कारवाईमुळे महावितरण कंपनीत मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे, जळगाव। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।